नमस्कार सर्वांना, ड्रीम अचीव रियालिटी मध्ये मी सचिन वाळंस तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। ठाण्यामध्ये प्रॉपर्टी बघताय, रेडी टू मूव प्रॉपर्टी पाहिजे तरी पण ती पसंत पडत नाहीये। रिसेल प्रॉपर्टी बघताय तरी पण ती पसंत पडत नाहीये का तर थोडीशी लांब आहे। तर मी आज आलेलो आहे नौपाड्याला, स्टेशनच्या एकदम वॉकिंग डिस्टन्स वरती आपला प्रोजेक्ट असणार आहे। रिसेल प्रॉपर्टी आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बिल्डिंग तर बघितलीच, G+18 ची ही बिल्डिंग आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी आता जिथे उभा आहे तसा हा एक सुंदरसा गार्डन असणार आहे। त्याचप्रमाणे बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा थोड्याफार अमेनिटीज दिलेल्या आहेत। अमेनिटीज बघायला गेलात तर हा एक छोटासा एक गार्डन आहे। त्याच्यानंतर इथे जिम असणार आहे, चिल्ड्रन प्ले एरिया असणार आहे, लॉन आहे। त्या लॉन मध्ये तुम्ही छोटे मोठे तुमचे कार्यक्रम करू शकता आणि असा बऱ्याचशा सुखसुविधा त्यांनी दिलेल्याच आहेत बिल्डिंग मध्ये। चला एकदा आपण प्रोजेक्ट वरती जाऊया आणि आपण फ्लॅट बघूया। एंट्रन्स लॉबी तर तुम्ही बघितलीच, पॅसेज ही बघितला, खूप असा भव्य दिव्य असा पॅसेज पण दिलेला आहे। चला एकदा 2 BHK चा आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया। हा आहे आपला 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट। याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, स्टेशनचा व्ह्यू याच्यामध्ये पूर्णपणे दिसतो आहे। हा आहे आपला हॉल। हा सर आपला किचन। किचन मध्ये तुम्ही बघू शकता गॅसची पाईपलाईन सुद्धा दिलेली आहे। हा असा आपला कॉमन वॉशरूम। हा आहे आपला कॉमन बेडरूम। याला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे। त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला स्टेशनचा व्ह्यू दिसणार आहे, तसंच ईस्टर्न एक्सप्रेसवेचा तुम्हाला सुद्धा व्ह्यू दिसणार आहे। हा सर आपला मास्टर बेडरूम। या मास्टर बेडरूम मध्ये यांनी ड्राय यार्ड दिलेला आहे। त्याच्यामध्ये वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन सुद्धा त्यांनी दिलेली आहे। याला सुद्धा एक बाल्कनी दिलेली आहे, स्टँडिंग असणार आहे। ह्याच्यामधनं सुद्धा आपल्याला स्टेशनचा व्ह्यू आणि ईस्टर्न एक्सप्रेसवेचा तुम्हाला व्ह्यू भेटणार आहे। कबर्ड स्पेस दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर वॉशरूम। या 2 BHK चा कार्पेट एरिया 705 स्क्वेअर फीट असणार आहे। ओनर कडनं ह्याची प्राइसिंग 1,80,00,000 दिलेली आहे, विथ पार्किंग ऑल इन्क्लुसिव्ह प्राइसिंग असणार आहे। या 2 BHK बरोबर आपल्याकडे 1 BHK चा सुद्धा आहे, तो पण आपण बघून घेऊया। तो पण या बाजूलाच आहे। हा आहे आपला 1 BHK तुम्ही बघू शकता, भरपूर असा मोठा हॉल दिलेला आहे, डायनिंग स्पेस दिलेला आहे। त्याच्यावरच तुम्हाला बाल्कनी भेटणार आहे। स्टँडिंग अशी बाल्कनी नाहीये, भली मोठी अशी बाल्कनी, याला तुम्ही डेक पण बोलू शकता। हा आहे आपला कॉमन वॉशरूम। हा आहे आपला किचन। किचनला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे। त्याच्याच बरोबर या किचनच्या बाहेरच तुम्हाला ड्राय एरिया दिलेला आहे। ड्राय एरियामध्ये वॉशिंग मशीनची सुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे। या किचन तर तुम्ही बघितलाच, पण या किचनच्या समोरच तुम्हाला एक असा स्पेस दिलेला आहे। या स्पेस मध्ये तुम्ही वॉर्डरोब करू शकता, ज्याच्यामुळे तुमचा स्टोरेज इकडे राहू शकतो किचनचा। ट्रॉली पण होईल इथे, त्याचबरोबर वॉर्डरोब पण होईल आणि हा एक वॉर्डरोब, म्हणजे तुम्हाला भरपूर असं किचन मोठा भेटेल। या इथे हा आहे आपला मास्टर बेडरूम। याला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे। ह्याच्यातून सुद्धा व्ह्यू तुम्हाला चांगला भेटणार आहे। इथे आपला कबर्ड स्पेस। हा आहे आपला मास्टर वॉशरूम। याच्यामध्ये सुद्धा ड्राय एरिया दिलेलाच आहे, बघून घ्या एकदा। मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला हे दोन्ही फ्लॅट आमचे आवडलेच असणार आहे। परत एकदा मी तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही जो 2 BHK बघितला त्याचा कार्पेट एरिया होता 705 स्क्वेअर फीट, ज्याची आस्किंग प्राइस होती 1,80,00,000 रुपये निगोशिएट। आणि हा जो तुम्ही 1 BHK बघितला, हा ठाणा स्टेशन मध्ये असलेला, म्हणजे या एरियामध्ये असलेला हा सगळ्यात बिगेस्ट कार्पेट आहे। याचा कार्पेट एरिया आहे 505 स्क्वेअर फीट, ज्याची आस्किंग प्राइस ओनरने 1,30,00,000 रुपये दिलेली आहे। ऑल इन्क्लुसिव्ह प्राइसिंग असणार आहे, ते पण निगोशिएट करून देणार आहे। पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक सांगायचं राहिलं की ह्या बिल्डिंग मध्ये इन्व्हेस्टरचे माझ्याकडे बरेचसे फ्लॅट्स अवेलेबल आहेत। त्या फ्लॅट बरोबर छोटे मोठे असे बरेचसे कार्पेट पण माझ्याकडे अवेलेबल आहेत। जर आपण स्टेशनच्या आसपास नौपाडा लोकेशनला, भास्कर कॉलनी लोकेशनला 1 BHK आणि 2 BHK काही बघत असाल तर दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा। धन्यवाद।